खाद्य शुभेच्छा लहरतो तिरंगा अभिमानाने आज उंच आकाशी लहरतो तिरंगा अभिमानाने आज उंच आकाशी उजळू सारे रंग तयाचे प्रणा आज एकमुखाशी प्रणा आज एकमुखाशी जगण्या शिकण्याचा अधिकार दिला मजला ज्याने आज जगण्या शिकण्याचा अधिकार दिला मजला ज्याने आज संविधानाचा करीते आदर करुणी मुद्रा मानाचा त्यास करुणी मुद्रा मानाचा त्यास माझे पहिले वंदन त्या मातृभूमीला जिच्या कुशीत अनेक क्रांतिकारकांनी जन्म घेतला माझे दुसरे वंदन त्या तिरंग्याला जो भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा खरा साक्षीदार आहे माझे तिसरे वंदन त्या शिवछत्रपतींना ज्यांनी स्वराज्याचे बीज या मातीच्या कणाकणात आणि प्रत्यक्ष माणसाच्या मनामनात रुजविले आज आपल्या आनंदाचा उत्साहाचा सन्मानाचा आणि अभिमानाचा दिवस म्हणजे 26 जानेवारी अर्थातच प्रजासत्ताक दिन 150 वर्ष राज्य करणाऱ्या जुलमी इंग्रजांच्या गुलामगिरीतून या भारत भूमीला मुक्त करण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या संसाराची राख रांगोळी करून स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात आपल्या प्राणांची आहुती दिली त्या सर्व महान क्रांतिकारकांना मी देवांशी डोळे अभिवादन करते आणि तसेच रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून सीमेवर तैनात असलेल्या त्या जिगरबाज सैनिकांना मी देवांशी डोळे अभिवादन करते आणि माझ्या बोलण्यास आरंभ करते मित्रांनो आपल्याला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले तर आपण 26 जानेवारी हा सण का साजरा करतो जसे एका कुटुंबाला एका कुटुंब प्रमुखाची गरज असते तसे या भारताला एका राज्यघटनेची गरज होती आणि ती राज्यघटना लिहिण्याचे काम वर्गात बसून शिकणारेच नव्हे तर वर्गाच्या बाहेर बसून शिकणारे तथागत गौतम बुद्ध संत कबीर महाराज महात्मा ज्योतिबा फुले यांना गुरुस्थानी मानणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव कायदे पंडित विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे संविधान अति परिश्रमातून 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस या कालावधीत पूर्ण केले भारताच्या संविधानात 395 कलमे 22 भाग आणि 12 वेळापत्रके आहेत गुलामगिरी संपली झाले गणराज्य सत्ताधारी झाले चालक आणि जनता बनली मालक 26 जानेवारी 1950 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान स्वीकारण्यात आले खऱ्या अर्थाने प्रजा हाती सत्ता आली संविधानाने आपल्याला न्याय समता स्वातंत्र्य न्याय बंधुत्व मिळाले पूर्वी राजाचा मुलगा राजा व्हायचा पण संविधानामुळे राजाची निवड ही मतपेटीतून होऊ लागली बाबासाहेब ने कलम उठाई तो संविधान बन गया बाबासाहेब ने कलम उठाई तो संविधान बन गया अरे संविधान की ताकत तो देखो यारो अरे संविधान की ताकत तो देखो यारो चाय बेचने वाला भी आज इस देश का पंतप्रधान बन गया चाय बेचने वाला भी आज इस देश का पंतप्रधान बन गया संविधानाने आपल्याला न्याय हक्क दिला आहे तसे कर्तव्यही दिले आहे प्रत्येक आजही त्याच्या समोर अनेक समस्या आहेत शेतकऱ्यांच्या आत्महत्या स्त्रियांवरील होणारे अत्याचार कुपोषणता या सर्व समस्या आपण सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे प्रत्येकाने देशासाठी जे जे जमेल ते केले पाहिजे मी जाता एवढेच बोलेन की स्वातंत्र्य वीरांना करूया शत प्रणाम स्वातंत्र्य वीरांना करूया शत प्रणाम त्यांचे निस्वार्थ त्यागानेच तर आज भारत देश बनला महान त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच तर आज भारत देश बनला महान जय जय